रामराम मंडळी, मी प्रमोद सडोलीकर, गावगाड्याच्या गोष्टींचा 39वा भाग. लोकसहभागावरती बोलत असताना मला थोडं इतिहासात जायचं आहे. 1990 2000 या वर्षांमध्ये जेव्हा आम्ही कामं करत होतो तेव्हा कार्यालयांमध्ये अशा चर्चा व्हायच्या, तुमच्या योजनेत लोकसहभाग किती आहे हो? 5%. तुमच्या योजनेत लोकसहभाग किती आहे हो? 10%. खरं म्हणजे हे 5% आणि 10% ही लोकवर्गणी असायची, पण आम्ही ग्रामीण विकासातले कार्यकर्ते त्यालाच आम्ही लोकसहभाग समजत होतो. म्हणजे लोकवर्गणी म्हणजेच लोकसहभाग हा आमचा त्यावेळचा आधा अधुरा असा समज होता. कालांतरानं हे समज वाढत गेले, त्याबद्दलची माहिती मिळत गेली आणि एक टॅगलाईन अशी आली की शासनाच्या योजनेत लोकांचा सहभाग, की शासन काहीतरी योजना घेऊन येणार आणि लोकांनी त्यात सहभागी व्हायचं. आता ही टॅगलाईन नंतर बदलली आणि आता खऱ्या सत्याच्या जवळ जाणारी टॅगलाईन आली की लोकांच्या योजनेत शासनाचा सहभाग. शासनाचा पैसा जास्त असेल परंतु योजनेची मालकी लोकांची आहे, हे या नव्या ध्येयवाक्यातनं आपल्या लक्षात आलं. म्हणजे ह्या 3 टप्प्यांमधनं लोकसहभागाची संकल्पना विकसित होत गेलेली आहे. लोकवर्गणी इज इक्वल टू लोकसहभाग, शासनाचं काम आहे आणि त्यात आमचा लोकसहभाग, आणि आताची जी धारणा आहे ती गावाचं काम आहे आणि त्यात शासनाचा सहभाग. त्यामुळे अशी ही लोकसहभागाचा झालेला प्रवास आपल्याला दिसून येतो. आता लोकसहभागाचं आज शेवट करताना मला एकच सांगायचं आहे की कोणतीही योजना, कोणताही प्रकल्प प्रामुख्यानं 4 टप्प्यातनं जातो. गावाची गरज ओळखणं आणि त्याच्यावर आधारित योजना किंवा प्रकल्पाची आखणी करणं हा प्रकल्पाचा पहिला टप्पा असतो. जी काही आखणी झाली त्याप्रमाणे प्रकल्प राबवणं हा दुसरा टप्पा असतो. जो काही प्रकल्प राबवून तयार झालेला आहे त्याची देखभाल आणि दुरुस्ती याची व्यवस्था पाहणं हा तिसरा टप्पा असतो. आणि चौथा टप्पा म्हणजे त्या प्रकल्पाचा दीर्घकाळ सर्वांना लाभ मिळत राहील याची व्यवस्था करणं हा प्रकल्पाचा चौथा टप्पा आहे. या 4ही टप्प्यांमध्ये त्या नियोजनापासून ते प्रकल्पाचा लाभ मिळण्यापर्यंत ग्रामस्थांचा म्हणजे जे लाभार्थी आहेत त्यांचा सहभाग असणं, त्यांनी निर्णय घेणं, त्यांनी त्याची मालकी स्वीकारणं, त्यांनी त्याची जबाबदारी घेणं, या सगळ्याचा अर्थ म्हणजे लोकसहभाग असा आहे. लोकसहभाग म्हणजे फक्त पैसा नव्हे, लोकसहभाग म्हणजे फक्त तुम्ही जे लाभ द्याल ते आम्ही घेऊ आणि फक्त पाणीपट्टी भरू किंवा फक्त त्याच्यापोटी जी काही शुल्क द्यायचं असेल ते देऊ म्हणजे लोकसहभाग नव्हे, तर त्या प्रकल्पाची मालकी स्वतःकडे घेणं आणि तो जणू आपला प्रकल्प आहे असं त्या समुदायानं, कम्युनिटीनी ठरवणं म्हणजे लोकसहभाग. अशी ही लोकसहभागाची परिपूर्ण व्याख्या आहे. गेले काही दिवस आपण लोकसहभागावरती बोलत होतो. आज या भागानंतर माझं जे लोकसहभागावरचं बोलणं आहे ते मी थांबवणार आहे. मग नंतर कुणाचे अनुभव काही याच्यात शेअर करायचे असतील तर ते आपण करणार आहोत आणि काही उदाहरणं जशी मिळतील तशी आपण बघणार आहोत, लोकसहभागाची चांगली उदाहरणं. आपल्याला हा जर भाग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.